या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जमीन क्षारपड मुक्तीसाठी सचित्र निचरा प्रणाली अत्यावश्यक। उद्यान पंडित गणपतराव पाटील। कोथळीत 100 एकर क्षेत्र क्षारपड मुक्त करण्याच्या कामाला प्रारंभ। जमीन क्षारपड मुक्तीचे काम दीर्घकाळ टिकवायचे असेल तर एक खंबीर संस्था स्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे। निचरा प्रणालीची देखभाल, संघटनात्मक बांधणी व सातत्य राखण्यासाठी संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे। आज क्षारपड मुक्तीचे कार्य देशभर पसरले असून त्याची सुरुवात आपल्या तालुक्यातून झाली आहे। जमीन क्षारपड मुक्त करून पुढच्या पिढीला सुपीक जमीन देण्यासाठी सचित्र निचरा प्रणाली अत्यावश्यक आहे, असं मत श्री दत्त साखर कारखान्याचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले। कोथळी तालुका शिरोळ येथे क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्यासाठी 100 एकर क्षेत्रावर सचित्र निचरा प्रणाली ड्रेनेज सिस्टीम उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। क्षारपड मुक्तीसाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल। कारखान्याच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य दिलं जाईल, मात्र या कामात कुठेही थांबू नका असा सल्लाही त्यांनी दिला। राजगोंडा पाटील म्हणाले, गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आतापर्यंत सुमारे 10,000 एकर जमीन क्षारपड मुक्त करण्यात आली आहे। या कामाची दखल शासनाने घेतल्याने भविष्यात शेतकऱ्यांना विविध सवलतीचा लाभ होणार आहे। स्वागत व प्रास्ताविक ऋषभ पाटील यांनी केलं। आभार प्रकाश पुजारी यांनी मानले। कार्यक्रमात श्री दत्त साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेकांना, ऊस विकास अधिकारी AS पाटील, इंजिनियर कीर्तिवर्धन मर्चे, संजय पाटील कोथळीकर, ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रामचंद्र शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योती कांबळे व संदीप कांबळे, दादासू सुडाप्पा, भीमगोंडा बोरगावे, गौतम पाटील, अशोक पुजारी, राजू विभूते यांच्यासह मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सुभाष शिंगडे, कोथळी। हे देशभरात पसरलेलं आहे आणि हे त्याची सुरुवात आपल्या तालुक्यापासून सुरू झालेली आहे। म्हणून तुम्ही लवकरात लवकर हे करून घेऊन तुमच्या जमीन शाबूत ठेवणं, पुढच्या पिढीला तुमची चांगली जमीन देण्याचं जर असेल तर हे निचरा प्रणाली करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर तुमच्या जमिनीतलं पाण्याचा निचरा होणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्ही आता या ठिकाणी सुरुवात केला आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। तुम्हाला कुठलंही कर्ज प्रकरण असेल, काही असेल, ते मी देण्याच्या दृष्टीने तुमच्याबरोबर कटिबद्ध आहे। पूर्ण होण्यासाठी मी तुमच्याबरोबर सातत्याने, कुठं अडचण आली, काय आली, मी बरोबर आहे तुमच्या। पण तुम्ही लवकरात लवकर जेवढे क्षेत्र वाढेल तेवढं तुमचा खर्च कमी येणार आहे। मेन पाईपचा खर्च कमी होणार असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी आता इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे। तुम्ही काय म्हणाल, ह्या शेतकऱ्याने केलं, पलीकडच्या शेतकऱ्याने केलं, मधलं मी नाही करू तर निचरा, असं होत नाही। सलग सगळ्या शेतकऱ्याने केलं तर त्याचा फायदा होतोय आणि चांगल्या दृष्टीनं आपल्या तालुक्यात तुम्ही बघा 10,000 एकरवरती काम झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने पिकं यायची सुरुवात झालेली आहे। तुम्ही लवकरात लवकर ह्या कामाला गती घ्या, सर्वे घ्या आणि संस्था स्थापन करून पुढे चला। मी तुमच्याबरोबर आहे एवढंच सांगतो। तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। आतापर्यंत दादाने शिरोळ तालुक्यात भरपूर मोठ्या प्रमाणात हे सचित्रीचं काम केलेलं आहे आणि आतापर्यंत रिझल्ट बघितलं तर आमचे इंजिनियर साहेब सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांना अनुभव मोठा आहे। त्यामुळं कोथळीतलं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीने होईल एवढंच मी आपण सगळी आशा व्यक्त करतो आणि दादांचं पाठबळ तुमच्या कर्ज प्रकरण असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं मार्गदर्शन लाभणारच आहे। त्यामुळे हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ दे एवढ्या शुभेच्छा